राहुल गांधींनी एक प्रभाग घेतला असता, SIR ह्याच्या खाली या प्रभागातले एवढी मतदान बाजूला काढलेलं आहे ते अस्तित्वात नाही म्हणून त्या कुटुंबाचाच फक्त एक मेळावा घेतला असता आणि त्या मेळाव्याला आपल्या सगळ्यांना जर बोलवलं असतं आणि आपल्या सगळ्यांसमोर ज्यांची नावं वगळलेली आहेत, आधार कार्ड घेऊन, रॅशन कार्ड घेऊन किंवा कुठले आयडेंटिटी कार्ड घेऊन जर समोरासमोर दाखवलं असतं तर इलेक्शन कमिशन फ्रॉड कमिट करतोय हे त्यांना सिद्ध करता आलं असतं. आताही तुम्हाला मी सांगतो, महाराष्ट्रातल्या SIR खाली तुमच्याकडे आकडेवारी आहे का? किती जण कमी होणार आहेत? नाही ना? कागदावरती लिहून घ्या. 2,90,00,000 मतदार महाराष्ट्रातले कमी होणार आहेत. 2,90,00,000. त्याच्यापैकी एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघामधले कमीत कमी 2.5 लाख म्हणजे त्यांचे जे खासदार आहेत आणि आमदार जिथे जिथे आहेत तिथे 30-30 हजार. आता माझं म्हणणं असं आहे की राहुल गांधींनी ते काम करावं ना. त्यांना अगोदरच माहिती मी दिलेली आहे. त्यांनी आता त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना लावावं त्या ठिकाणी की SIR खाली जे वगळण्यात आलेली आहेत त्यांची लिस्ट आपल्याला मिळते. त्या लिस्टपैकी त्यांनी असणारे एक प्रभाग धरावा. त्या प्रभागामध्ये असणारा जे नावं वगळलेली आहेत, तुम्हाला त्यांचे असणारे पोस्टल ॲड्रेस मिळतं, ते शोधून घ्यावं आणि त्या सगळ्यांना एका ठिकाणी बोलवावं आणि सगळ्या प्रेसला बोलवून हे जिवंत आहे त्यांना वगळलं कसं एवढं सांगावं. SRA इज अ बिगेस्ट फ्रॉड. इलेक्शन कमिशनचं सगळ्यात मोठं फ्रॉड आहे ते, की त्यांना जी मतं मिळत नाहीत, ते रिलिजियस बेस नाही आहे, त्यांना जे मतदान करत नाहीत त्यांची नावं उडवण्याचं असणारं एक ज्याला आपल्याला म्हणता येईल यंत्रणा त्यांनी शोधून काढलेली आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन की सुप्रीम कोर्ट सुद्धा त्या फ्रॉडमध्ये अडकलेला आहे. कारण का जे 1950चा कायदा आहे त्याच्या सेक्शन 21 प्रमाणे एकदा यादी झाली, पब्लिश झाली, त्या पब्लिश झालेल्या यादीमधनं तुम्हाला कोणाला वगळायचं असेल तर त्याला व्यक्तिशः नोटीस द्यावं लागतं. त्याला व्यक्तिशः नोटीस दिल्यानंतर तो तुमच्या समोर हजर राहिला नाही तरच तुम्हाला त्याच्यामध्ये वगळता येतं, अन्यथा वगळता येत नाही. पण या संदर्भात साहेब काय केलं पाहिजे या संदर्भात विरोधी पक्षांनी? कारण अनेक दुर्दैवाने मी असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष हा आता फक्त काही प्रमाणात काँग्रेस आणि पूर्ण प्रमाणात आम्ही वंचित बहुजन आघाडी एवढंच राहिलेलं आहे. असे मतदान यादीमध्ये त्यांच्या सजेशन प्रमाणे की वेळ संपल्यानंतर मतदान झालेलं आहे आणि त्यांनी टायमिंग प्रमाणे आकडेवारी दिलेली आहे. आता ते त्या आकडेवारीप्रमाणे जर मतदान झालं असेल तर पक्ष तर BJP प्रेरित आघाडी जिंकणार आहे. लोकसभेला ते बरोबर होतं. फक्त तुमची लाट असं आहे की कुठल्याही ह्याच्यामध्ये मॅन्युप्युलेशन ज्यावेळेस करता त्यावेळेस तुम्हाला 100% मॅन्युप्युलेशन करता येत नाही. त्याचं पर्सेंटेज तुम्हाला ठरवावं ठरतं. पण लाटच जर तुमच्या 50% विरोधातली लाट असेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही.